नर्मदे हर सकाळचे 6:45 वाजलेत आणि रात्री आम्ही विश्रामाला इथे होतो. वासुदेवानंद सरस्वती भक्त परिवार आश्रम, ग्राम वासन, तालुका तिलकवाडा, जिल्हा नर्मदा. अन्नक्षेत्र खूप मोठा आश्रम आहे आणि हा आश्रम नवीन आहे. ती जी वासुदेव कुटीर आहे सांगतात की त्याच बाबाजींनी हा आश्रम इथे तयार केला आहे. परिक्रमावासींसाठी भव्य दिव्य आश्रम, अतिशय एका वेळेला 2-2.5 हजार परिक्रमावासी राहू शकतील एवढ्या क्षमतेचा हा आश्रम आहे. सुंदर भोजन प्रसादी सर्वच व्यवस्था अतिशय सुंदर आहे आणि सकाळी निघण्याचा उत्साह आहे. परिक्रमावासी तयारीत आहेत. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरी हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आक्तेश्वर गावात आल्यानंतर कळलं की आक्तेश्वर नाव कशामुळे आहे तर अगस्तेश्वर महादेव मंदिर इथे आहे. अनेक तीर्थ आहेत, त्यापैकी अगस्तेश्वर तीर्थ आहे. परिक्रमा वासू केली अन्नक्षेत्र. एवढ्या सकाळी काही थांबता येणार नाही, त्यामुळे पुढील मार्गक्रम करायचा आहे. नर्मदे हर. आक्तेश्वर हे नाव अगस्तेश्वर यांच्यावरून पडलं. इथे अगस्त्य मुनींनी तपश्चर्या केली म्हणून अगस्तेश्वर असं नाव आहे. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरी हर. नर्मदे हर. हे बस स्टँड आहे गरुडेश्वरचं. गरुडेश्वरमध्ये आता सकाळच्या 9:15 वाजता दाखल झालो आणि पुढील मार्गक्रम करायचं आहे. गरुडेश्वरला जाऊन टेंबे स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि तिथून पुढे प्रवास. मार्केट आहे गरुडेश्वर. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरी. आनंद आहे. एकट्याला परिक्रमा तीच सोयीची, कोणीच नाही बरोबर आणि एकट्यानेच करावी. एक निरंजन आनंद आहे परिक्रमेत. मग या बरोबर आपल्याला जसं पाहिजे तसं वातावरण तयार करून देते. तुम्ही किती लोकांना घेऊन चला, ती बरोबर वेगवेगळं करते. रात्री एका आश्रमात आम्ही थांबायला होतो, वासुदेव आश्रममध्ये. तर तिथे एक मध्य प्रदेशातली माताजी होती आणि तिचा बाबा 3 किलोमीटर पाठीमागे राहिला आणि ती मैया गाडीवर बसून कोणी आणून दिलं असेल तर ती त्या आश्रमाला आली. तर रात्रभर त्या मैयानी रडू त्रस्त करून सोडलं त्या लोकांना. आणि मैया होती 65च्या पुढे. ते बाबा बोलायचे, अगं तुझा नवरा येणार आहे, वो आएंगे, तू रडू नको बाबा. पण ती काही ऐकत नव्हती आणि त्या बाबाला संपर्क करायला 1.5 तास लागला. पण झाला त्याच्याबरोबर फोनवर संपर्क. तर तो म्हणायचा, उसको भेज दो, वो मेरे साथ नहीं होना. अशा कंडिशन्स असतात. त्यामुळे परिक्रमेत कोणाच्या सहाऱ्याचं किंवा कोणावर अवलंबून राहण्याचं असं धाडस किंवा असा गैरसमज कोणीच करून घेऊ नये. परिक्रमा ही मैया करून घेते. हे इथे बघा लिहिलं आहे बोर्ड, श्री गरुडेश्वर दत्त मंदिर संस्थान क्षेत्र गरुडेश्वर, श्री गरुडेश्वर दत्त मंदिर और परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी मंदिर. इथे दिशा दाखवली. आपल्याला सुद्धा तिकडे जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे सध्या पोचले 9:20 गरुडेश्वर दत्त मंदिर आणि इकडे आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी यांची समाधी संस्थान कार्यालय गरुडेश्वर. वासुदेव बाग सुंदर फुलली आहे. एकदा आलेलो तर त्यावेळेस खूप मोठा महापूर मैयाला आला होता. त्यावेळेस तिथले घाट वगैरे बरेच तुटले होते. आता झालं आहे बहुतेक. नर्मदे हर. बघू. नर्मदे हर. आपला आडनाव काय? नवरे. नर्मदे
नर्मदे हर हे आहे झरिया गाव आणि आता दुपारचा 1:30 वाजला आहे। बहुतेक मैयानी आजच्या दुपारच्या भोजनाची प्रसादी याच गावातील मंदिरात ठेवलेली आहे, कारण मैया जेवायला देते आणि तिच्यावर आपला दृढ विश्वास पाहिजे। हनुमान मंदिरामध्ये प्रसाद आहे असं सांगितलं आणि बघू असं हे गाव आहे झरिया। नर्मदे हर नर्मदे। बहुतेक या झाडांवरूनही गावाला झडिया नाव पडलं असेल। फार जुनी जुनी झाडं आहेत आणि सारखी दाट, जेवढी नजर जाईल तेवढी झाडच दिसत आहेत आणि हा शूलपाणी जंगलाचाच भाग आहे, त्यामुळे जुनी झाडं भरपूर, म्हणूनच कदाचित या गावाला झडिया नाव पडलं असेल। नर्मदे हर नर्मदे हर। इथे दुपारचे 1:45 वाजले आणि इथे पोचलो आपण पंचमुखी हनुमानजी या भागात। नर्मदे हर हनुमान दादा मंदिर बघू इथे काय मैया आपल्याला देते। नर्मदे हर।